अरे घरी कसं जायचं, कोणाला तोंड दाखवायचं आणि काय सांगायचं. त्यात एक फोन वाजला, अजित दादांना तुमच्याशी बोलायचंय. माझ्या समोर दाटलेला अंधार दूर झाला. त्या ठिकाणी मला पुनर्जन्म मिळाला, राजकीय पुनर्जन्म मिळाला दादा तुमच्यामुळे. मला ज्यांनी माझ्या आई वडिलांच्या डोळ्यात अश्रू आणले नाही, त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आणून बदला घेतला. 1.5 तास शिल्लक होते. आई वडिलांचा चेहरा समोर आला. पहिलं राजकीय करिअर ते सगळं गेलं पुढं. पण ज्या आई वडिलांपुढे आपण एवढं हे सगळं केलंय, आपल्याला माहितीये आपले आई वडील आपल्यावर किती जीव लावतात. अरे घरी कसं जायचं, कोणाला तोंड दाखवायचं आणि काय सांगायचं. आपल्या घरी जे आले होते त्यांचा आपण सन्मान राखला, त्यांना चहा कॉफी दिली आणि त्यांनी मला एक पेढा चारला. त्यात एक फोन वाजला, अजित दादांना तुमच्याशी बोलायचंय. एका क्षणात माझ्या समोर दाटलेला अंधार दूर झाला. एका महाराष्ट्राचा नेता एका कार्यकर्त्यावरती काय अन्याय होतोय, पुढच्या 5 मिनिटाला त्या नेत्याला कळतं. याच्यावरून विचार करा, ही अजित दादा सारखी ही ताकद म्हणजे महाराष्ट्रामध्ये कशी प्रकारचं काम करते. त्या ठिकाणी दादांनी माझ्याशी चर्चा केली. आमचे मेहुणे आमदार माऊली आबा कटके तेही त्या ठिकाणी उपस्थित होते. शंकरभाऊ मांडेकर त्याही ठिकाणी उपस्थित होते. आणि खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी मला पुनर्जन्म मिळाला, राजकीय पुनर्जन्म मिळाला दादा तुमच्यामुळे. मला पण ज्यांनी माझ्या आई वडिलांच्या डोळ्यात अश्रू आणले, त्यांच्या डोळ्यात नाही इथून पुढच्या 4 वर्ष त्यांचे शिल्लक राहिल्यात, नाही त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आणून बदला घेतला तर हा कार्यकर्ता दाखवणार त्या ठिकाणी. दादा 1.5 वर्ष त्यांनी माझ्यासाठी कटकारस्थान रचलं, पण केवळ 1.5 तासामध्ये तुम्ही ते उलथून लावलं. म्हणजे एक दादा 1.5 वर्ष कटकारस्थान रचतो एक कार्यकर्ता संपवायला, दुसऱ्या बाजूला एक दादा केवळ 1.5 तासात त्या कार्यकर्त्याला पुनर्जन्म देतो. म्हणजे विरोधाभास बघा हा काय आहे. मी या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याकडे पाहून राजकीय जीवनामध्ये काम केलेलं आहे. या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे पाहून काम सुरू केलेलं आहे. पण त्या कार्यकर्त्यासमोर, त्या कार्यकर्त्यासोबत येथील स्थानिक नेतृत्वाने काय अन्याय केला खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती आहे. ही लढाई कार्यकर्ता विरुद्ध नेत्याची आहे.